त्यामध्ये बल्लारशा विधानसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे। भाऊ काय सांगाल, पुन्हा एकदा आपल्या यादीत नाव आलंय? नाही, पार्टीने संधी दिली आणि मी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेत पुन्हा एकदा बल्लारशा मतदारसंघ मूळ, पोंभुर्णा, दुर्गापूर, ऊर्जानगर व बल्लारशा या विधानसभेला महाराष्ट्राची अतिउत्तम विधानसभा करण्याचा माझा संकल्प आहे। आजपर्यंत तर मी काम केलंच, पण भविष्यात सुद्धा रोजगार, शिक्षण, सिंचन, कृषी, आरोग्य या विभागाचा मी एक उत्तम प्लॅन केला आहे, ज्याचा निश्चितपणे देशाने कौतुक करावं असा एक मोठा प्लॅन तयार केला आहे। मी विधानसभेचा फॉर्म भरत पक्षाने जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला अनुरूप लोकांपर्यंत विश्वगौरव, देशगौरव, नरेंद्र मोदीजींचा विकासाचा संदेश व महायुतीचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा, स्थिर सरकारचा संदेश पोहोचवण्याचं काम मी निश्चित केलं। भाजपची पहिली यादी आली, परंतु महाविकास आघाडीची अद्याप यादी नाही आली। त्यांच्या जागा वाटपाबद्दल तोडगा निघाला नाही, काय सांगता? नाही, आता त्यांचं काय सुरू आहे हे मला माहित नाही, पण बरं आहे ना, त्यांचा जर तोडगा निघाला नाही, त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह असेल किंवा त्यांचे नेते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले तर मी बैठकीला बसणार नाही असं सांगण्याचा विषय असेल, मला वाटतं राज्याच्या हितासाठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला दुःख असण्याचं काही कारण नाही। राज्याच्या हितासाठी त्यांचा अंतर्कलह हा महाराष्ट्राच्या प्रगतीच्या पथ्यावर पडणार। भाऊ, आपल्या 2 विधानसभेच्या आज निवडणूक म्हणजे घोषित झाल्या आहे भाजपकडून, पुन्हा 4 विधानसभेची बाकी आहे। यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे का? निश्चितपणे नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता तर असतेच। नवीन चेहरे या ठिकाणी जिथं आमचे विधानसभा सदस्य नाहीत त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पूर्ण शक्तीने त्यांनी वातावरण निर्मिती केली आहे आणि म्हणून नवीन चेहऱ्यांना मिळण्याची संधी। तर सुधीर मुनगंटीवार गेले 10